चला मित्रांनो, आपण आता फुलामध्ये आलो आहे, फुला बागेमध्ये, अगदी स्टॉलमध्ये. आता इथली इथून माहिती मिळेल. चला मित्रांनो, आपण आता मक्काची आणि झेंडूची माहिती घेऊया, थोडी जरा मुलाखत घेऊया. चला साहेब, जरा मक्काबद्दल माहिती द्या आपल्याला. दादा नमस्कार, मी कंपनी प्रतिनिधी विकास शेवाळे. आज आपण बारामती कृषी प्रदर्शनात आलेले आहेत. आपले दादासाहेब तर यांनी आपल्या मका युनिकॉर्न 11 ही आपली उत्पन्नाची मका आहे. एकरी 8 किलो बियाणं टाकून 35 ते 40 क्विंटल एकरी उत्पन्न काढू शकतात. तुम्ही या ठिकाणी बघू शकता शेतकरी मित्रांनो, प्रत्येक झाडाला 2-2 कणीस आहेत आणि खालून पासून तर टोकापर्यंत भरलेले दाणे फक्त आपलं युनिकॉर्न 11 या मक्याला येऊ शकतं. मित्रांनो, तुम्ही लागवड एकदा करून बघा आणि अवश्य उत्पन्न तुम्हाला 35 ते 40 क्विंटलपर्यंत एकरी उत्पन्न येणार आहे. आता आमचे तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्ही पुढे बघू शकता, आपला एक स्वीटकॉर्नमध्ये मधुरिमा म्हणून एक व्हरायटी आपण लॉन्च केलेली आहे. तर तुम्ही ती पण एक वेळेस अवश्य लागवड करून भरघोस उत्पन्न मिळू शकता. आता झेंडूची माहिती आमचे समीर सर देतील. धन्यवाद. चला मित्रांनो, आपण जरा थोडीशी झेंडूची माहिती घेऊया सरांकडून. शेतकरी मित्रांनो, मी समीर ऑर्डर सेक्शन या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी. आज आपण KVK बारामती या ठिकाणी आलो आहे. या ठिकाणी आपल्या ऑर्डर सेक्शनने झेंडूमध्ये भरपूर साऱ्या व्हरायटी दिलेल्या आहेत. त्यामध्ये श्रावणी येलो, ड्रीम येलो, यश येलो, क्रांती येलो, पुष्पा येलो, अशा येलोमध्ये 5-6 व्हरायटी आहेत. तसे ऑरेंजमध्ये प्राईम ऑरेंज, आकाश ऑरेंज, शुभ ऑरेंज, परत यश ऑरेंज, अशा 4-5 व्हरायटी ऑरेंजमध्ये आहेत. प्रत्येक व्हरायटीची खासियत जर सांगायचं झालं तर 3 ते 3.5 फुटापर्यंत हाईट येते. साधारणतः एका फुलाचं वजन 20 ते 25 ग्रॅमपर्यंत येते. व दुसरी गोष्ट 55 ते 60 दिवसात चालू होतं. तिथून पुढे साधारणतः 1 महिना ते 1.5 महिना किंवा 2 महिने पण प्लॉट टिकू शकतो. पर रोपाला 1.5 ते 2 किलोपर्यंत ॲव्हरेज पडू शकतो. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. चला नमस्कार. रोल. चला नमस्कार मित्रांनो, ही झेंडू आहे ते ड्रीम येलो, ही एकदम शेतकऱ्यासाठी फायदा आणि उत्तम झेंडू आहे. ह्या झेंडूतून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा निघणार आहे आणि कमी खर्चात जास्त नफा होणार आहे. झेंडू बघून घ्या, ही फुलं बघा किती मोठी आहेत बघा. ही वजन बी ज्यादा आहे आणि उत्पन्न ज्यादा आहे, आवरेज ज्यादा आहे, ही बघून घ्या. आणि आपण आहे ना, ही जर व्हरायटी वापरली तर शेतकऱ्यांसाठी जास्त फायदा होणार आहे कमी खर्चात, बघून घ्या. आणि चला आपण त्या साईडला मकाची घेऊया माहिती. व्हरायटी आहेत आणखी इथे, त्या डिग्री लो बर्जन आणखी 12 ते 13 व्हरायटी ह्यांच्याकडे आहेत. आणखी तुम्ही कोणतीही चॉईस करू शकता व्हरायटी ह्यांच्याकडून. चला नमस्कार. रोल. चला नमस्कार मित्रांनो, ही बघा शिफ्ट करण्यामध्ये मधुरी मका आहे, एकदम शेतकऱ्यांची फायद्यासाठी. आणि ह्या मकाची कणस एकदम गोड आणि चांगली कणस आहे ती. आणि ह्या मकापासून शेतकऱ्यांना जास्त फायदा नफा होणार आहे. त्यासाठी ही तुम्ही बियाणे वापरा आणि शेतकऱ्यांचा फायदा जास्त शेतकऱ्यांना तुम्ही करून घ्या तुमचा स्वतःचा. ही मका बघा कशी एकदम टवटवीत, कणस मोठी आहे ती बघून घ्या. आणि एका ताटाला 2-2 कणस आहेत बघून घ्या, 2-2 कणस. आणि कणसही मोठी आहेत बघा, भरपूर जास्त वजन करणारी कणस आहेत बघा. कमी रोगामध्ये कमी खर्चात उत्पन्न आहे मकाचं. तुम्ही ह्याचं कच्चं पण सुरकवलं जातं आणि शेतकऱ्यांना मुरघास आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी पण ह्याचा डबल फायदा आहे. आणि हे बघा, ही जी कणस आहे, ह्या कणसाचा शेतकऱ्यांना विक्रीसाठी बी फायदा आहे आणि ह्या ताटापासून चित्रापासाठी चाऱ्यासाठी फायदा चांगला होत आहे बघून घ्या ते माहिती. आणि एकदम चांगली मका, उंची हाईट आहे चांगली, कणस मोठी आहेत बघून घ्या. आणि ह्या मकापासून शेतकऱ्यांना जास्त फायदा होणार आहे बघून घ्या बघा ही मका. रोल. चला नमस्कार मित्रांनो, हे बघा कलंगडी बघून घ्या, विराट आणि विजय ही कलंगडी बघून घ्या. किती शेतकऱ्यासाठी जास्त फायदा आणि जास्त नफा देणारी कलंगडी. त्याला कलंगडीला जास्त ॲव्हरेज बी आहे आणि ह्याची साईज सुद्धा मोठी आहे बघा. आणि कमी ह्या रोपांना कमी रोग असतात आणि कमी खर्चात. शेतकरी बंधूंनो, हा जो वाण आहे विराट, हा स्पेशल उन्हाळ्यासाठी चालतो आणि हिवाळा आणि पावसाळ्यासाठी विजय हा वाण चालतो. चला मित्रांनो बघून घ्या, ही जी विराट वाण जी आहे ती उन्हाळ्यात चालतो. हे बघा, ही एकदम टवटवीत कलंगडी आहे, चांगली कलंगडी. आणि ही जी वाण आहे विजय, हा हिवाळ्यात आणि पावसाळ्यात वाण चालतो बघून घ्या कलंगडी. इकडं सर इकडं डिसेंबर ते एप्रिल रिपीट घ्या. हां, हे बघा मित्रांनो, एक मिनिट गडबड करू नका, थोडं माग सर का. डिसेंबर ते एप्रिलमध्ये चालतो डिसेंबर विराट. एप्रिल आणि एप्रिल ते मे ते नोव्हेंबर एंडिंगमध्ये, एप्रिल ते नोव्हेंबर एंडिंग. विराटची लागवड डिसेंबर ते एप्रिलमध्ये करून घ्यायची असते आणि ह्याची मे ते नोव्हेंबरमध्ये करून घ्यायची लागवड ह्याची कलंगडीची. त्याची कालावधी आहे
60 ते 65 दिवसात येणारं वाण म्हणजे विजय आहे. हां ही जी वाण आहे ती 60 ते 65 दिवसात येणारा वाण आहे. विजय हा वाण चांगला आहे. हां, पावसाळी वाण आहे स्पेशल. 60 ते 65 दिवसात विजय हे वाण स्पेशल पावसाळी आहे. हे वाण 60 ते 65 दिवसात हार्वेस्टिंगला येतं असं सांगा तुम्ही. हा वाण विजय आहे, चांगला वाण आहे. 60 ते 65 दिवसात हा वाण तोडायला येतो आणि एकदम चांगला वाण आहे. शेतकऱ्यांसाठी फायदा देणारा वाण आहे चांगला. ही हिवाळी कलंगड चालणार आहे. हिवाळी पावसाळी कलंगड चालणार आहे. एकरी उत्पन्न याचं एकरी उत्पन्न 20 ते 25 टनापर्यंत जातं पावसाळ्यामध्ये. तर हां, याचं एकरी उत्पन्न 20 ते 25 टनापर्यंत जातं. पावसाळी उत्पन्न बघून घ्यावे. आता काय सांगायचं अजून? आता हे लावू शकतो. हिचं एकरी उत्पन्न 20 ते 25 टनापर्यंत जातं. ही व्हरायटी काळी, हिची व्हरायटीची पुरी साल ही तेवढं नाही जमणार. कसं हां एवढं फुल नाही जमणार. थोडं थोडं घ्या की. थोडं घ्या ना. चालतं कोणतं होतं? ही विराट व्हरायटी आहे. ही डिसेंबर पासून ते एप्रिल एप्रिल पर्यंत लागवड चालते. करू शकतो. हां. लागवड करण्यास चालते. ही विराट व्हरायटी आहे. डिसेंबर ते एप्रिलपासून लागवड केली तर चालते. बघा ही वाण चांगलं आहे आणि ह्याची एकदम चांगलं उत्पन्न आहे. हे बघून घ्या. आणि ही उन्हाळ्यात कलंगड चालणार आहे. बघा उन्हाळ्यात एकदम उन्हाळ्यात कलंगड. आणि ह्याचं जास्त एकरी ॲव्हरेज बी जास्त आहे. उत्पन्न बी चांगलं आहे, कमी खर्चात आणि ह्याच्यावर रोग जास्त नाही. बघून घ्या. पुढे का? आहेत ना अजून पूर्ण व्हरायटी. हे ठीक आहे, प्रकारचं जाऊ दे थांबा. जाऊ दे. आता एवढं घेतो आणि तुमचं नाव टाकतो विजय हां आणि हे करतो. आणि ह्याचं गेट वाईज आहे फोटो. चला मित्रांनो बघून घ्या. ही मिरची मिरा मिरची आहे. बघून घ्या एकदम चांगली आणि टवटवीत मिरची आहे. बघून घ्या. दाखवा. तर बघा, ही साईडला मिरा मिरची आहे. बघून घ्या. आणि ह्या मिरचीपासून शेतकऱ्यांसाठी एकदम जास्त उत्पन्न कमी खर्चामध्ये होणार आहे. बघा ही किती मिरची दाट आहे आणि ह्याला ॲव्हरेज बी जास्त आहे. बघा मिरा मिरचीला. मिरची दाखवा. त्या बघा ही मिरची जीपर सेगमेंटमध्ये लेंथवाली मिरची म्हणा. जी फोर्टेक लेक जीपर सेगमेंट जे फोर्टेक लेकमॅन मिरची आहे. बघून घ्या. हे बघा किती मिरची बघा दाट आहे आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न शेतकऱ्यांसाठी आहे. बघून घ्या. दाखवा हातात तोडून दाखवा मिरची. हे बघा किती टवटवीत लांबडी मिरची आहे. बघा जास्त आवडी जाण्याची मिरची आहे. बघा हे बघा ही मिरची शेतकऱ्यांसाठी चांगला बियाणे आहे. असं हे बघा आणि फुलं सुद्धा जास्त आहेत. बघा जास्त आवडी जास्त मिरची आहे. फुल दाखवा. हे बघा फुलं जास्त पानापत्री पाक फुलं आहेत. पाक देठापत्र घ्यायची पत्र शेंड्यापत्र फुलं.